मान्यवर पहुंच चुके हैं। दोनों टीमें ऊपर खेळणे ऐरोली, ग्रिफिन जिमखाना कोपर खेळणे आणि विहंग क्रीडा मंडळ ऐरोली दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती आहे, आपण फायनल मॅचसाठी पूर्णपणे तयारीत राहा। आपले सर्व मान्यवर आता मैदानामध्ये पोहोचत आहेत। सर्व पाहुण्यांना विनंती करतोय। विनोद पाटिल साहब भी जुड़ते हुए आरडी दाबा के प्रोप्राइटर सम्मानीय आमदार हैट्रिक आमदार महेश प्रभाकर चौगले साहब भी हमसे जुड़ रहे हैं। आदरणीय श्यामजी अग्रवाल साहेबांचं शुभ आगमन होत आहे। भिवंडी ऑलिम्पिक 2025 मध्ये आमदार साहेब महेशजी चौगुले यांच्याकडून आपलं सहर्ष स्वागत। बिल्कुल, श्यामजी अग्रवाल साहब भी जुड़ते हुए यहाँ पर आपका भी हार्दिक स्वागत है। मोहम्मद शाहिद साहब जुड़ चुके हैं। सन्माननीय श्यामजी अग्रवाल साहेबांचे सुपुत्र राजा अग्रवाल साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे, आपलं देखील सहर्ष स्वागत। मोहतरमा शाहीन साहिबा हैं, मोहम्मद इलियास साहब हैं, चेयरपर्सन कामिल कर्नाले साहब हैं, शाम भुईर साहब हैं, मनोज पाटिल साहब हैं, रोहन सोनावने साहब हैं, बाबू पवार साहब हैं। बिल्कुल, नागरिक बैंक को सिक्योर करने वाली और आगे ले जाने वाली ये टीम है। लेकिन दोनों टीमें मैदान में, आपको कतार में खड़ा रहना है, नो प्रैक्टिस। दोनों रेफरी भी वहां नजर आ रहे हैं। अल्ताफ बाली सर हैं, हैट्रिक आमदार सम्मानीय महेश चौगले साहब हैं, मीत चौगले भी हमसे जुड़ चुके हैं, आपका हार्दिक स्वागत है। युवा नेता आरडी दाबा के विनोद पाटिल सर हैं, श्यामजी अग्रवाल साहब अभी जुड़े हैं और तमाम मान्यवर सभी दोनों टीमों को इस वक्त शुभकामनाएं देने की तैयारी में। सभी जितने मेहमान हैं ये आप देख सकते हैं, सभी दोनों टीमों को शुभकामनाएं दे रहे हैं। नागरिक बँकेचे चेअरमॅन मोहम्मद इलियास सर तसेच शाहीन मॅडम आपल्यामध्ये उपस्थित आहेत। आप देख सकते हैं आज मैं आपको रुपेश कोंडालकर, नेशनल खिलाड़ी हैं, तमाम मान्यवर इस वक्त शुभकामनाएं देते हुए, आज लग रहा है कि भिवंडी ओलंपिक में नागरिक बैंक के चेयरमैन, उप चेयरमैन, उनके मेंबर्स सभी नजर आ रहे हैं। विनोद पाटिल साहब भी हैं जो शुभकामनाएं दे रहे हैं। आरडी दाबा के श्यामजी अग्रवाल साहब दी सीनियर भारतीय जनता पार्टी लीडर हैं, श्याम भुईर साहब भी हैं। सभी दोनों टीमों को शुभकामनाएं देते हुए चलते हैं टॉस की तरफ। नंबर 1 का मुकाबला है, बैटल चैंपियन, लेकिन पूरा भिवंडी जानता है कि पॉलिटिक्स का चैंपियन कौन। ये बैटल ऑफ चैंपियन है, लेकिन पूरा भिवंडी जानता है कि पॉलिटिक्स का चैंपियन कौन। तो पॉलिटिक्स का चैंपियन है हैट्रिक आमदार महेश प्रभाकर चौगले साहब। आइए, नागरिक बैंक वालों को ही आगे किया इस टॉस के लिए। श्याम जी साहब को भी जुड़ जाना है। थोड़ा बीच में आइए, थोड़ा बीच में आना है। मैच रेफरी 1 मिनट, कामिल साहब 1 मिनट। टेलीकास्ट यहां से हो रहा है, मोहम्मद इलियास साहब कैमरे को व्यू देना है। आइए विनोद सर,
टॉस को मेरे ख्याल से एरोली ने जीता है। यस, तो शुरुआत होने जा रही है महामुकाबला खिताबी जंग खो खो। देखिए दोस्तों मेरे साथ नाग बैंक के चेयरपर्सन मोहतरम इलियास साहब हैं। पहले तो इलियास साहब ये बताइए कि भिवंडी के इतिहास में भिवंडी ओलंपिक पहली मर्तबा हो रहा है, फर्स्ट टाइम इन द हिस्ट्री, और आपको भी पता है और सबको पता है कि तारीख जो रकम करता है उसका नाम सबसे ऊपर रहता है। चांद पे पहला कदम किसने रखा ये इंपॉर्टेंस रहता है। तो ये काम किया हैट्रिक आमदार महेश चोगले साहब ने। आप यहाँ आए हैं, यहाँ का एटमॉस्फियर पिछले 3 दिन से यहाँ ज़बरदस्त एटमॉस्फियर कैसा लग रहा है? मैं पहले सब हेलो, मैं जो है महेश जी का बहुत आभारी हूँ कि उन्होंने ये मौका दिया है और ये एक नए खेल की जो शुरुआत की है ये आगे और बढ़ेगी, ये मेरी उम्मीद है। और बस और सबको बधाई देता हूँ, और जो भी टीम चीज़ें जीतेगी उसको भी मुबारकबाद देते हैं, है ना। और मेरे साथी मेरे डायरेक्टर जो भी यहाँ हैं वो हम साथ में हैं, और हम सब की तरफ से आपको सबको जितने जो भी यहाँ पे देखने के लिए आए हैं सबका हम शुक्रिया अदा करते हैं कि आप इधर आए और इस गेम को आपने ना कामयाब किया। थैंक यू। बिल्कुल, इलियास साहब का कहना है कि नागरिक के तमाम डायरेक्टर हम साथ में हैं, लेकिन आपको बताता हूं कि हैट्रिक आमदार साहब के सभी साथी हम साथ साथ हैं। चलते हैं इस महामुकाबले की तरफ, देखने के लिए सभी तैयार हैं। एका बाजूला विहंग क्रीडा मंडळ ऐरोली आणि दुसऱ्या बाजूला ग्रिफिन जिमखाना कोपरखेरणे। या सामन्याप्रसंगी प्रशिक्षक मनोज पवार सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत, जे वेस्टर्न रेल्वेसाठी खेळलेले आहेत आणि महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार तसेच भारत सरकारकडून एकलव्य पुरस्कार त्यांनी प्राप्त केलेला आहे। राष्ट्रीय खेळाडू आपल्यामध्ये उपस्थित आहेत। मनोज पवार सर, आपलं मनपूर्वक स्वागत आहे। आपण सामन्याला सुरुवात करतोय, पण मनोज पवार सर आपलं सहर्ष स्वागत आहे भिवंडी ऑलिम्पिक 2025 मध्ये। आमदार साहेबांनी हा जो खेळांचा महाकुंभ या ठिकाणी आणलेला आहे सर्वांसाठी, क्रीडाप्रेमींसाठी, कसा वाटतोय, एकूणच काय भावना आहेत? तसं बघायला गेलं तर खेळाला सध्या प्रोत्साहन दिलं जात आहे। नाही म्हटलं तरी चांगल्या प्रकारची टूर्नामेंट ऑर्गनाईज केलेली आहे की सगळ्या प्रकारचे खेळ होत होते, आणि मोस्ट ऑफ द ऑनलाईन आहे, जे काही लोकांना लाईव्ह बघता येतात, आणि इथे खेळाचा तुम्ही जे काय प्रचार आणि प्रसार वाढवतात ते खूप चांगल्या प्रकारचे लोकही येतात मॅचेस बघायला। त्याबद्दल म्हणजे चांगल्या प्रकारे ऑर्गनाईज केलेली आहे, त्याबद्दल शुभेच्छा। फायनल मॅच आता सुरू होणार आहे। कोपरखेरणेचा संघ आहे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला ऐरोलीचा संघ आहे। ऐरोली संघाची भरपूर चर्चा आहे, परंतु कोपरखेरणे संघाने देखील चांगली कामगिरी केली आहे। एकूणच या स्पर्धेमध्ये कुठल्या खेळाडूंनी तुम्हाला जास्त इम्प्रेस केलं आहे आणि फायनल मॅच बद्दल काय प्रेडिक्शन वगैरे? दोन्ही संघ चांगले आहेत, नाही असं नाही, खेळ आहे, मागे पुढे काही होतं। आणि बघायला गेलं तर दोन्ही संघांमध्ये काही युनिव्हर्सिटी खेळाडू आहेत, काही नॅशनल खेळाडू, काही अवॉर्ड विनर खेळाडू आहेत। दोन्ही संघ खूप जुने आहेत आणि ठाणे जिल्ह्यामधले नामांकित संघ आहेत। यांच्या मॅचेस चांगल्या होतात आणि तुम्हाला यांची मॅचेस बघायला आवडेल की कशा प्रकारचा खेळ आहे, काय नाही, तुम्ही आनंद घेऊ शकता। एकूणच खो खोचं जे भविष्य आहे ते तुम्ही कशा प्रकारे पाहता? आता खूप चांगल्या प्रकारे भविष्य चालू झालं आहे, कारण की वर्ल्ड कप झाला आता दिल्लीमध्ये। ते महाराष्ट्र सरकारने आपल्या महाराष्ट्रातून जे खेळाडू प्रतिनिधित्व केलं त्या खेळाडूंना 2.5 कोटी रुपये आणि क्लास 1ची नोकरी दिली, जे मागच्या काळामध्ये नव्हतं। पण आता ह्या काळामध्ये चांगल्या प्रकारे खो खो खेळासाठी खूप चांगल्या प्रकारे सरकारी प्रोत्साहन देत आहे। आणि आपले महाराष्ट्राचे सेक्रेटरी चंद्रजीत जाधव सर यांच्या प्रयत्नाने खूप प्रकारे खेळाडूंना फायदा झाला आहे। आत्ताच ओडिशा ते नॅशनल झाली, ते
चांगले चांगले खेळाडू इथले आपले रेल्वेकडनं काही महाराष्ट्राकडनं प्रतिनिधित्व केले ते खेळाडू सुद्धा आपल्या इथे मॅचेस खेळतात. ह्याच म्हणजे चांगली गोष्ट आहे की त्यांना त्यांचा खेळ तुम्हाला बघण्यासाठी मिळेल. खूप खूप धन्यवाद साहेब. आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि खऱ्या अर्थानं आपण स्पर्धेची शोभा वाढवत आहात. आपल्याला देखील पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा असतील. तर हे होते मनोज पवार सर आणि आता आपण वळतोय ग्रँड फिनालेकडे. दोन महत्त्वाच्या टीम्स, दोन बलाढ्य टीमच्या दरम्यान जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेची फायनल मॅच. ग्रिफिन जिमखाना कोपरखेरणे विरुद्ध विहंग क्रीडा मंडळ ऐरोली. बघा, जे खेळाडू बसलेले आहेत अर्थात ते आक्रमण करणार आहेत, अटॅक करणार आहेत आणि तो संघ आहे कोपरखेरणे. आणि जे खेळाडू तुम्हाला उभे दिसत आहेत जे संरक्षण करण्याच्या तयारीत आहेत विहंग क्रीडा मंडळ ऐरोली. विहंग क्रीडा मंडळ ऐरोली संघामध्ये जर्सी नंबर 1 गजानन शेंगाळ या खेळाडूला आपण पाहणार आहोत. राष्ट्रीय खेळाडू आहेत, नॅशनल लेवलचे खेळाडू आहेत आणि महाराष्ट्र संघाचं कर्णधारपद देखील नॅशनल गेम्समध्ये त्यांनी भूषवलेलं आहे. अल्टिमेट खो खो प्रीमियर लीगमध्ये मुंबई खिलाडी या टीमकडून ते खेळलेले आहेत. फार मोठी अचिव्हमेंट त्यांच्याकडे आहे. जर्सी नंबर 2 लक्ष्मण गवस राष्ट्रीय खेळाडू आहेत, कर्णधार राहिलेले आहेत नॅशनल गेम्समध्ये. अल्टिमेट चेन्नई क्विक गन्स या टीमसाठी. तसेच जर्सी नंबर 4 ऐरोली संघामध्ये रंजन शेट्टी वेस्टर्न रेल्वेसाठी ते खो खो खेळत आहेत. साऊथ एशियन गेम्समध्ये देखील त्यांचा सहभाग आपण बघितलेला आहे. एकलव्य पुरस्कार भारत सरकारने देऊन त्यांना सन्मानित केलेला आहे. अल्टिमेट राजस्थान वॉरियर्स या टीमसाठी अल्टिमेट खो खो प्रीमियर लीगमध्ये ते खेळलेले आहेत. जर्सी नंबर 6 महेश शिंदे आहेत, वेस्टर्न रेल्वेसाठी खेळत आहेत. थरार सुरू झालेला आहे फायनल मॅचचा. महेश शिंदे एकलव्य पुरस्काराने त्यांना देखील गौरवण्यात आलेला आहे. इंडियन रेल्वेचे ते कर्णधार आहेत. अल्टिमेट मुंबई खिलाडी, अल्टिमेट खो खो प्रीमियर लीगमध्ये मुंबई खिलाडी या टीमसाठी खेळलेले आहेत. आणि आता आपण दुसरी बाजू बघूयात. अर्थातच कोपरखेरणेचा संघ ग्रिफिन जिमखाना, रुपेश कोंडाळकर गुजरात टीमचं प्रतिनिधित्व केलेलं आहे अल्टिमेट खो खो प्रीमियर लीगमध्ये. तसेच आकाश तोरणे जर्सी नंबर 1 राष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू आहेत. हर्ष जुनघरे ते देखील राष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू आहेत. जर्सी नंबर 2. जर्सी नंबर 3 सुजित धनावडे मुंबई पोलीस दलामध्ये ते रुजू देखील आहेत आणि खो खोचे एक फार जबरदस्त खेळाडू आहेत. जर्सी नंबर 9 निलेश मोरे. तसेच जर्सी नंबर 5 संचित कंक. जर्सी नंबर 6 राज धनावडे, साहिल जाधव हे ग्रिफिन जिमखाना कोपरखेरण्याचे महत्त्वाचे खेळाडू आहेत. सध्या कोपरखेरणे संघ अटॅक करत आहे. 4 टप्प्यांमध्ये हा खो खोचा सामना आपल्याला पाहायला मिळत असतो. 9 मिनिटांचे 4 टप्पे असतात आणि पहिला टप्पा सध्या सुरू आहे. पहिली 9 मिनिटं बघायचं आहे कुठल्या संघाच्या नावावर राहत आहेत, कुठला संघ चांगली कामगिरी करतोय. एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न आपल्याला या खो खोच्या खेळामध्ये पाहायला मिळत आहे. तीन मिनिटं संपलेले आहेत आणि एकच गुण मिळवता आलेला आहे कोपरखेरणे संघाला. म्हणजेच विहंग क्रीडा मंडळ ऐरोली संघानं पहिल्या 3 मिनिटांमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे असं म्हणता येईल. जर्सी नंबर 6 महेश शिंदे वेस्टर्न रेल्वेचे खेळाडू आहेत. एकलव्य पुरस्कार भारत सरकारने
त्यांना देऊन गौरवलेलं आहे. जर्सी नंबर 1, काय एफर्ट तिथे पाहायला मिळाला. आकाश तोरणे, पोल डाईव्हचा प्रयत्न होता परंतु यश मिळालेलं नाही. एक एक सेकंद हा महत्वाचा असतो खो खोच्या खेळामध्ये. वेळेला फार महत्व आहे. आतापर्यंत आपण बघतोय की फक्त एकच गुणाची कमाई झालेली आहे कोपरखैरणे टीमसाठी. खूप चांगलं संरक्षण येथे पाहायला मिळत आहे विहंग क्रीडा मंडळ ऐरोली संघाकडून आणि येथे मात्र यश मिळत आहे कोपरखैरणे संघाला. सेकंड पॉइंट. खो खो खेळण्यासाठी तुमचं तंदुरुस्त असणं फार महत्वाचं आहे. फिटनेस लेवल अव्वल दर्जाची पाहिजे. महेश शिंदे नुकतेच बाद झाले, मात्र 2 मिनिट आणि 30 सेकंद संरक्षण त्यांनी केलं. खूप चांगला वेळ त्यांनी इथे घालवला. अंडर 14 मध्ये भारताचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार भारत पुरस्कार भारत सरकारकडून देण्यात आलेला आहे. आशिष गौतम यांना जर्सी नंबर 12. जो खेळाडू सध्या तुम्हाला धावताना दिसतोय संरक्षण करत असताना विहंग संघाकडून. आणि बघा काय चतुराई आहे, काय चपळाई आहे आशिष गौतमची. 6 मिनिटं संपलेली आहेत. ओहो, इथे विकेट. आशिष गौतम बाद झालेले आहेत. दोन्ही बलाढ्य संघ आहेत आणि फार चांगली कामगिरी या दोन्ही संघांची राहिलेली आहे कोपरखैरणे आणि ऐरोली संघाची. खरं तर ऑन अन ॲव्हरेज आपण बघायला गेलो तर 7 ते 8 पॉईंट्स ही एक चांगली कामगिरी असते. पण आतापर्यंत जास्त पॉईंट्स गमावलेले नाहीत विहंग क्रीडा मंडळ संघाने. फक्त 3च पॉईंट्स त्यांनी गमावलेले आहेत. अर्थात 3 पॉईंटची कमाई केलेली आहे आक्रमण करत असताना कोपरखैरणे संघानं. ग्रिफिन जिमखाना कोपरखैरणे. लक्ष्मण गवस जर्सी नंबर 2, राष्ट्रीय खेळाडू, नॅशनल गेम्समध्ये कर्णधार पद भूषवलेलं आहे आणि अल्टिमेट खो खो प्रीमियर लीगमध्ये चेन्नई क्विक गन्स या टीमचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. नॅशनल लेवलचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. जर्सी नंबर 2 लक्ष्मण गवस. दोन्ही संघांकडे अतिशय दर्जेदार खेळाडू आहेत. दर्जेदार खेळ या संपूर्ण जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेमध्ये भिवंडी ऑलिम्पिक्स 2025 मध्ये दोन्ही संघांचा राहिलेला आहे. पण आता फायनल बाजी मारणार कोण याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. आमचे सर्व मान्यवर नागरिक बँकेचे चेअरमॅन, संचालक, व्हाईस चेअरमॅन या सामन्याचा आनंद लुटतायत. मोहम्मद इलियास सर, चेअरमॅन ऑफ नागरिक बँक. तसेच आज शाहीन मॅडम देखील उपस्थित आहेत. आमदार साहेब स्वतः उपस्थित आहेत. या फायनल मॅचचा आनंद लुटतायत. बाबू पवार साहेब व्हाईस चेअरमॅन आपल्यामध्ये उपस्थित आहेत नागरिक बँकेचे आणि इतर सर्व पाहुणे. शेवटचा 1 मिनिट बाकी आहे या पहिल्या टप्प्यामध्ये. 9 मिनिटांचे 4 टप्पे असतात. क्या बात आहे. जर्सी नंबर 3 बघा कशी हुलकावणी दिली जात आहे.
चेझर देखील फार चांगला प्रयत्न करतायत. जबरदस्त थरार आहे. जिल्हास्तरीय खो खो. ओ स्काय डायव्हिंग आणि एका पॉइंटची तिथे कमाई झालेली आहे कोपर खेळणे टीमसाठी. जबरदस्त स्काय डायव्हिंग पाहायला मिळाली होती. आणि याचबरोबर पहिला टप्पा समाप्त झालेला आहे. पहिली 9 मिनिटं संपलेली आहेत. एकूण 36 मिनिटांचा खेळ आहे. 4 टप्प्यांमध्ये 9 मिनिटांचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. पहिला टप्पा समाप्त झाला आहे. एकूण पॉइंट्स 8 की 5 पॉइंट्स. यस 5 पॉइंट्स येथे मिळवलेले आहेत या पहिल्या टप्प्यामध्ये कोपर खेळणे संघानं आक्रमण करत असताना. आणि आता कोपर खेळणे संघाला संरक्षण करायचं आहे. अर्थातच आक्रमण करण्याची वेळ असणार आहे विहंग क्रीडा मंडळ ऐरोली संघाची. ऐरोली की टीम अब अटैक करने जा रही है और इनका अटैक भी जबरदस्त है. लेकिन हम यदि देखें तो कोपर खेलने की टीम भी बेहतरीन टीम है और जरूर उनके भी जो डिफेंडर है कोशिश करेंगे कि कम से कम पॉइंट दे विपक्षी टीम को. दोनों टीमों के जो कोच यहाँ पर उपस्थित है वो भी काफी मंजे हुए खिलाड़ी है. नेशनल लेवल के खिलाड़ी रह चुके हैं. एक साइड में मनोज पवार सर जिनको हमने कुछ देर पहले सुना मैच शुरू होने से पहले, और दूसरी तरफ अमित परब सर आपका भी हार्दिक स्वागत है. दोनों भी इंडियन रेलवेज के लिए खेल चुके हैं. पवार सर यूनिवर्सिटी कोच भी है. चेन्नई क्विक गन्स बहुत ही बड़ी टीम इस टीम के लिए खेले हैं अल्टीमेट खो खो प्रीमियर लीग में. उद्घाटन सोहळा जो आपण बघितला होता, फायर शो लाजवाब, एक अद्भुत असा फायर शो साई इव्हेंट्स भिवंडी यांच्या माध्यमातून हा शो आपल्याला पाहायला मिळाला. आणि अर्थातच स्पॉन्सर्ड बाय मिस्टर महेश चौगुले सर, हॅट्रिक MLA भिवंडी वेस्ट. आमदार साहेबांच्या सौजन्यानं हे सर्व काही आपण पाहतोय. लाजवाब हा फायर शो उद्घाटन सोहळ्याप्रसंगी पाहायला मिळाला. भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आपल्यामध्ये उपस्थित होते. अनेक सारे मान्यवर या स्पर्धेला सदिच्छा भेट देत आहेत. उपस्थित सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. सर्व क्रीडाप्रेमींचं देखील आम्ही स्वागत करीत आहोत. आणि सर्व जे खेळाडू येथे उपस्थित आहेत, जे ॲथलीट आपल्यामध्ये उपस्थित आहेत, कोचेस, मॅच रेफरीज, सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. चला तर आता विहंग क्रीडा मंडळ ऐरोली संघ अटॅक करणार आहे. अर्थात त्यांचे खेळाडू तुम्हाला आता खाली बसलेले दिसतील आणि ते आक्रमण करणार आहेत. बचाव करायचा आहे, संरक्षण करायचं आहे कोपर खेळणे टीमला. ग्रिफिंग जिमखाना कोपर खेळणे, जर्सी नंबर 10 आपण बघतोय. रुपेश कोंढाळकर राष्ट्रीय खेळाडू आहेत. अल्टिमेट खो खो प्रीमियर लीग मध्ये गुजरात संघाकडून खेळलेले आहेत. जर्सी नंबर 10. Here we go. दुसऱ्या टप्प्याला आता सुरुवात झाली आहे. जर्सी नंबर 10 त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न, परंतु तेवढं सोपं नाहीये. चतुर खेळाडू आहेत. जर्सी नंबर 9, जर्सी नंबर 10 आणि जर्सी नंबर 7 हे खेळाडू आपल्याला कोपर खेळणे संघाकडून पळताना दिसत आहेत. याद रखिएगा कि 5 पॉइंट्स पहले हाफ में प्राप्त किए हैं कोपर खेलने टीम ने. ओहो जबरदस्त स्काई डाइव और खाता खुलता हुआ यहां पर ऐरोली टीम का गजानन शेंगाल, जिन्होंने ये पॉइंट प्राप्त किया है. नेशनल लेवल खिलाड़ी है, महाराष्ट्र टीम
के कैप्टन नेशनल गेम्स में और मुंबई खिलाड़ी अल्टीमेट खो खो प्रीमियर लीग में इस टीम के लिए खेल चुके हैं गजानन शेंगाड़। दाएं जाना है, बाएं जाना है, बहुत ही जल्द आपको फैसला लेना पड़ता है, आसान नहीं है, बहुत ही स्पॉन्टेनियस रहना पड़ता है खिलाड़ियों को। बिजली की रफ्तार से दौड़ते हैं ये खो खो के खिलाड़ी। डिस्ट्रिक्ट लेवल खो खो का ये रोमांच भिवंडी ओलंपिक 2025 में आपके लिए लेकर आए हैं भिवंडी वेस्ट के दमदार एमएलए महेश चौगुले साहब। इस टूर्नामेंट के नियोजन में अल्ताफ बाली साहब, उनकी पूरी टीम, पायनियर स्पोर्ट्स क्लब, साथ में भारतीय जनता पार्टी भिवंडी, अंजुमन स्पोर्ट्स क्लब, मीत फाउंडेशन का बहुत ही महत्वपूर्ण किरदार है। आमदार साहब के करीबी रवि सावंत सर, विकास जिबाफना, कोंडा गाचंगी, इनकी भी बहुत ही महत्वपूर्ण भूमिका रही है और उनके अन्य सहयोगी। चलिए एक और पॉइंट, रंजन शेट्टी ने पॉइंट प्राप्त किया है अपनी टीम के लिए। दो पॉइंट्स आयरोली टीम के खाते में। पहले 9 मिनट्स के अंदर 5 पॉइंट्स कोपर खेरने टीम ने प्राप्त किए थे और अभी तक यहां पर हम देख रहे हैं कि तीसरे मिनट का खेल चल रहा है इस दूसरे 9 मिनट के खेल में। महेश शिंदे ने एक और पॉइंट प्राप्त कर लिया है अपनी टीम के लिए। जर्सी नंबर 6 महेश शिंदे वेस्टर्न रेलवेज के लिए खेले हैं और भारत सरकार ने एकलव्य पुरस्कार देकर उनको सम्मानित किया है। इंडियन रेलवे के भी कैप्टन रह चुके हैं। जर्सी नंबर 1 आकाश तोरणे। आकाश तोरणे राष्ट्रीय प्लेयर है। तीन पॉइंट्स आतापर्यंत प्राप्त केलेले आहेत विहंग क्रीडा मंडळ ऐरोली संघानं। कोपर खेरणे संघाचे 5 पॉइंट्स आहेत। अजूनही 2 पॉइंटची आघाडी या पहिल्या सत्रामध्ये त्यांच्याकडे जरूर आहे। बघा, ही 9 मिनिटं संपली की मध्यांतर होणार आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा 9 मिनिटांचे 2 डाव असतील। जैसे कबड्डी में कबड्डी कबड्डी चैंट आपको करते रहना पड़ता है, उसी तरह से जब आप दूसरे खिलाड़ी को दिशा दे रहे हो, उनको उठा रहे हो, तो खो बोलना ही पड़ता है। अद्भुत है ये खेल। 5 मिनट्स कंप्लीट हो चुके हैं। प्रचंड ऊर्जा पाहिजे खो खोचा खेळ खेळण्यासाठी आणि ती प्रचंड ऊर्जा या खेळाडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। अगदी वाऱ्याच्या वेगाने पळतायत। हँड टचचा दावा होता परंतु पॉइंट मिळालेला नाही। साढ़े 6 मिनिटं कंप्लीट झालेले आहेत। एक पॉइंट की बढ़त है आयरोली के पास।
खेल में 4 पॉइंट से आयरोली की टीम आगे और 2 आगे और 2 हाफ बाकी है। 9 मिनट्स की 2 हाफ और बाकी है। विहंग क्रीडा मंडल आयरोली 9 पॉइंट्स एंड ग्रिफिन जिमखाना कोपर खेरने 5 पॉइंट्स। खऱ्या अर्थानं दोन्ही संघांनी प्रेक्षकांना खेळवून ठेवलेलं आहे। आमच्या मान्यवरांना देखील खेळवून ठेवलेलं आहे। पाहुणे आज आपला अमूल्य वेळ देत आहेत। सन्माननीय मोहम्मद इलियास साहेब, नागरिक सहकारी बँकेचे चेअरमॅन तसेच व्हाईस चेअरमॅन आपल्यामध्ये उपस्थित आहेत। बाबू पवार साहेब, शाहीन साहेबा मॅडम देखील आपल्यामध्ये उपस्थित या सामन्याचा मनमुराद आनंद लुटत आहेत। नागरिक बँकेचे संचालक रोहनजी सोनावणे साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि सदस्य देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। अशोक जैन साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत। असलम भाई, आदिब बाउद्दीन साहेब, मनोज पाटील साहेब, संतोष पालकर साहेब, फैसल अन्सारी साहेब, मक्की पटेल साहेबांची देखील विशेष उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली आहे। विनोद पाटील साहेब आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत। सर्वच पाहुण्यांचं पुन्हा एकदा आमदार महेश चौगुले साहेबांच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे। ऑलिम्पिकचं आयोजन करणं फार कठीण असतं, कारण विविध मैदानांवर तुम्हाला खेळ आयोजित करावे लागतात। आज या खो खोच्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं फार महत्त्वाची जबाबदारी या खेळासाठी आपण बघतोय की कारिवलीचे कल्पेश नाईक आणि संदेश यांच्या खांद्यावर आहे आणि त्यांचं जे सहकार्य आहे ते आपण विसरू शकत नाही। त्यासाठी त्यांचे देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करीत आहोत। देखिए, ब्रेकिंग न्यूज़ फुटबॉल ग्राउंड से ये पवेलियन पोगांव से के पहला मैच आरडी एफसी ने जीता, दूसरा मैच जीता था यूनाइटेड निज़ामपुरा एफसी ने, तीसरा मैच फुरकानिया ने जीता है और चौथा मैच स्ट्राइकर ने जीता है। 4 फुटबॉल के मुकाबले हो चुके हैं, सामने एलईडी स्क्रीन पे दिखाया जा रहा है। अभी अभी चौथा मुकाबला खत्म हो गया है फुटबॉल का। 4 टीमें जो विजय रही है, आरडी फुटबॉल क्लब पहले मैच में, दूसरे मैच में यूनाइटेड निज़ामपुरा फुटबॉल क्लब, तीसरे मैच में फुरकानिया फुटबॉल क्लब और चौथा मैच जो अभी अभी समाप्त हुआ है भिवंडी ओलंपिक में, उसकी विजेता टीम है स्ट्राइकर फुटबॉल क्लब। इंटरवल पर्यंत आपण बघतोय आयरोलीचा संघ आघाडीवर आहे। 4 पॉइंटची आघाडी या टीमकडे आहे, लेकिन इंटरवल के बाद खेल बदल भी सकता है। वो क्षमता रखते हैं कोपर खेलने के खिलाड़ी, यहां से भी पलटवार कर सकते हैं। फिलहाल खुश खेमा है विहंग क्रीडा मंडल आयरोली का। महामुकाबला इस समय चलता हुआ डिस्ट्रिक्ट लेवल खो खो में भिवंडी ओलंपिक 2025। आइए दोस्तों, अब इंटरवल के बाद एक बार फिर से खेल की शुरुआत होने जा रही है। फाइनल मैच विहंग क्रीडा मंडल आयरोली वर्सेस ग्रिफिन जिमखाना कोपर खेरने।
आइए दोस्तों, भिवंडी ओलंपिक के वीआईपी मंच पे हम सत्कार की तरफ बढ़ रहे हैं। हमारे बीच में मोहतरम मुखलिस नरविल साहब है, उनकी हम इज्जत अफजाई करने जा रहे हैं लकी भाई के हाथों से। मुखलिस नरविल साहब बहुत मशहूर पर्सनालिटी, उन्हें ये प्रेम भरी शॉल और गुलाए मोहब्बत देकर लकी भाई भिवंडी ओलंपिक में उनका सत्कार, सम्मान और स्वागत कर रहे हैं। हमारे बीच में मोहतरम अयूब भाई है। आइए हम अयूब भाई की इज्जत अफजाई करने जा रहे हैं, पजीराई करने जा रहे हैं। सत्कार, सम्मान और स्वागत होता हुआ लकी भाई के हाथों से उन्हें प्रेम भरी शॉल और पुष्पगुच्छ गुलाए मोहब्बत देकर उनका भिवंडी ओलंपिक में सत्कार होता हुआ। स्वागत है आप सभी का। तमाम मान्यवर मज़ा लूट रहे हैं बैटल ऑफ चैंपियन महामुकाबले का, खो खो का, जो इस वक्त मैदान में चल रहा है ऐरोली बनाम कोपर खैरने। हमारे बीच में मोहतरम नियाज गुड्डू साहब हैं। आइए हम नियाज गुड्डू साहब की इज्जत अफजाई करने जा रहे हैं लकी भाई के हाथों से। कमाल का टेलीकास्ट प्रिंस का चलता हुआ 2 विंडोज में दिखाया जा रहा है। यस, नियाज गुड्डू की इज्जत अफजाई होती हुई बहुत का मज़ा लूट रहे हैं। खो खो का महामुकाबला। अजय गरत बताएंगे कि हाफ टाइम जब हुआ था तो आगे चल रही थी वहाँ पर ऐरोली। अभी की पोजीशन के लिए अजय गरत के पास हम आपको लिए चलते हैं। भिवंडी ओलंपिक ग्रामीण क्रिकेट में तीन मिनिटं कंप्लीट झालेले आहेत। चौथ्या मिनिटाचा खेळ या हाफमध्ये आपण पाहतोय। दर्शकों की मालूमात के लिए कि कल से भिवंडी ओलंपिक के तहत हैट्रिक आमदार चषक में BC4 सिटी क्रिकेट की शुरुआत होंगी और ठीक 4 बजे आप देखने जा रहे हैं हाई वोल्टेज मैच पायनियर बनाम चैलेंज। अजय, मेरे पास समय है, कल के जो मैचेस है उनकी रूपरेखा मैं आपको देता चलूं। 4 बजे चैलेंज बनाम पायनियर आरंभ मुकाबला, ओपनिंग मैच रहेगा BC4 सिटी क्रिकेट में। कल हाई वोल्टेज मैच। कल दूसरे मैच में मित स्पोर्ट को झेलना होगा बर्फानी बाबा स्पोर्ट से। कल 6 बजे तीसरा मुकाबला आप देखेंगे अमान स्पोर्ट और विक्टोरियन स्पोर्ट्स के बीच में। कल 7 बजे शिवांश स्पोर्ट और रिद्धि सिद्धि कालेर के बीच में आप मुकाबला देखेंगे। 5वां मैच चैलेंज पायनियर मित बर्फानी बाबा की विजेता टीम और 6ठा मैच बॉटम अप से रहेगा। कल BC4 सिटी क्रिकेट में 6 मैचेस रहेंगे। 14 तारीख को भी जो मैचेस है डे आफ्टर टुमारो, पहला मुकाबला मैगी 11 और मायरा स्पोर्ट्स के बीच रहेगा 4 बजे। 5 बजे हमजा स्पोर्ट जार्डिस से टकराएंगी। अंजुमन स्पोर्ट्स को झेलना होगा तीसरे मैच में नवाब स्पोर्ट्स से। स्वयं स्पोर्ट और तपस्या स्पोर्ट्स के बीच चौथा मैच रहेगा। ऊपर की टॉप ऑफ हाफ की 2 टीमें 5वां मैच खेलेंगी विजेता, और बॉटम अप की 2 टीमें
छठा मैच खेलेंगी डे आफ्टर टुमारो। फुटबॉल का मुकाबला इस वक्त आपके एलईडी स्क्रीन पे देखा जा रहा है एक तरफ, और दूसरे विंडोज में यहाँ पर बैटल ऑफ चैंपियन महामुकाबला चलता हुआ खो खो का। अभी भी हम देखें तो 2 पॉइंट्स की लीड है विहंग क्रीड़ा मंडल ऐरोली के पास। फाइनल मैच चलता हुआ डिस्ट्रिक्ट लेवल खो खो कंपटीशन का भिवंडी ओलंपिक 2025 में विहंग क्रीड़ा मंडल ऐरोली वर्सेस ग्रिफिन जिमखाना कोपरखैर ने एक और पॉइंट यहां पर प्राप्त कर लिया है कोपरखैर ने टीम ने, और 3 खिलाड़ी अब मैदान में आपको दौड़ते हुए नजर आ रहे हैं ऐरोली की ओर से। पहले 3 खिलाड़ी आउट हो चुके हैं, 9 खिलाड़ी आपके पास होते हैं, 9 पॉइंट्स, और यदि 9 के 9 खिलाड़ी आउट हो जाए तो फिर से उनको मौका मिलता है। जिस सीक्वेंस में वो खिलाड़ी आए थे उसी सीक्वेंस में फिर से वो खिलाड़ी मैदान में आते हैं। पहले कोपरखैर ने टीम ने 5 पॉइंट्स प्राप्त किए थे, उसके बाद 9 पॉइंट्स प्राप्त किए ऐरोली टीम ने, और इस हाफ में अभी तक 3 पॉइंट्स कोपरखैर ने टीम प्राप्त कर चुकी है। चलिए एक और पॉइंट, और सख्त जरूरत है पॉइंट्स की इस समय ग्रिफिन जिमखाना कोपरखैर ने टीम को। चलिए जो लीड थी वो कम हो चुकी है। दोनों टीमों के ओवरऑल पॉइंट्स हम देखें तो 9-9 है। यहां पर स्काई डाइव, हैंड टच का दावा, लेकिन रेफरी का नकार आता हुआ। आठ मिनट समाप्त हो चुके हैं, आखिरी मिनट इस हाफ का चलता हुआ। एक और पॉइंट कोपरखैर ने टीम के लिए, और अब देखना है कि मैच के आखिरी हाफ में कितना टारगेट मिलता है, कितने पॉइंट्स का टारगेट मिलता है विहंग क्रीड़ा मंडल ऐरोली टीम को। विहंग क्रीड़ा मंडल ऐरोली टीम का शानदार प्रदर्शन जारी है इस प्रतियोगिता में भिवंडी ओलंपिक 2025 में। कोपरखैर ने टीम की भी कोशिश लाजवाब है, लेकिन फिलहाल स्थिति काफी बेहतरीन ऐरोली टीम की। तीसरा हाफ भी समाप्त होता हुआ। पांच पॉइंट्स मिले इस हाफ में। मात्र 2 पॉइंट्स चाहिए इस फाइनल को जीतने के लिए विहंग क्रीड़ा मंडल ऐरोली टीम को। लीड केवल एक ही पॉइंट की है कोपरखैर ने टीम के पास, तो चैंपियन बनने का यह बेहतरीन मौका है विहंग क्रीड़ा मंडल ऐरोली टीम के पास। आने वाले 9 मिनट्स में मात्र 2 पॉइंट्स उनको लेने हैं। भिवंडी ऑलिम्पिक 2025 खेळांचा हा महाकुंभ आपल्यासाठी घेऊन आलेले आहेत भिवंडी पश्चिमचे दमदार हॅट्रिक आमदार महेश शेठ चौघुले। अल्ताफ बाली साहेब यांच्यावर नियोजनाची संपूर्ण जबाबदारी, त्यांची संपूर्ण टीम कार्यरत आहे। पायनियर स्पोर्ट्स क्लब लाजवाब असं आयोजन नियोजन या स्पर्धेस आपल्याला पाहायला मिळत आहे। भारतीय जनता पार्टी भिवंडी, त्याचप्रमाणे मिथ फाउंडेशन, अंजुमन स्पोर्ट्स क्लब यांचं देखील तेवढंच चांगलं योगदान या स्पर्धेसाठी। या स्पर्धेच्या नियोजनामध्ये त्यांची देखील महत्त्वाची भूमिका आहे। आमदार साहेबांचे सर्व निकटवर्तीय असतील,
त्यांची सर्व विश्वासू जे आहेत त्यांच्यावरची जबाबदारी आमदार साहेबांनी सोपवलेली आहे ती फार छानपणे पार पाडली जात आहे आणि त्यामुळेच एक यशस्वी अशी ही स्पर्धा आहे भिवंडी ऑलिम्पिक 2025. स्वतः आमदार साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, भरपूर वेळ ते देत आहेत आणि असं क्वचितच पाहायला मिळत असतं की स्वतः आयोजक एवढा वेळ त्यांच्या स्पर्धेसाठी देत असतात, स्वतः जातीने हजर राहत आहेत. प्रत्येक दिवशी आपण बघतोय आमदार साहेबांना आणि सर्व जे खेळाडू इथे आलेले आहेत, जे स्पर्धक आहेत त्यांना ते प्रोत्साहित करतायत. उद्यापासून भिवंडी सिटी क्रिकेटला आपण सुरुवात करणार आहोत. चॅलेंज स्पोर्ट्स आणि पायनियर स्पोर्ट्स क्लब यांच्या दरम्यान उद्घाटनीय सामना सायंकाळी 4 वाजल्यापासून सुरू होणार आहे. दोन्ही संघांनी 3:30 वाजेपर्यंत बरोबर रिपोर्ट करायचा आहे. भिवंडी सिटीचे 16 संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील. तदनंतर ग्रामीण फॉर्मॅटकडे आपण वळणार आहोत आणि संपूर्ण महाराष्ट्रभरातून ग्रामीणचे नामवंत संघ या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील. तब्बल 24 संघ असतील. तसेच अखिल भारतीय स्तरावरचे संघ देखील आपल्याला ॲक्शनमध्ये पाहायला मिळणार आहेत. फरदीन काझी, ओमकार देसाई यांसारखे नावाजलेले खेळाडू आपल्याला या भिवंडीच्या धर्तीवर खेळताना दिसतील. आणि याच दरम्यान आणखी काही मान्यवरांचं शुभागमन या क्रीडा नगरीमध्ये होत आहे. पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. सन्माननीय प्रसाद पाटील साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. शिवसेना शहर प्रमुख आहेत प्रसादजी पाटील साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. सन्मान्य भरतभाई जंगलानी यांचं देखील आगमन झालेलं आहे, आपलं देखील सहर्ष स्वागत. ऐरोली संघ विजयाच्या उंबरठ्यावर. महाअंतिम फेरीचा हा सामना आपल्या समोर रंगतोय. विहंग क्रीडा मंडळ ऐरोली विरुद्ध ग्रिफिन जिमखाना कोपरखेरणे. ऐरोली संघ वर्चस्व गाजवताना दिसत आहे या फायनल मॅच मध्ये आणि जो नावलौकिक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचा आहे त्या नावलौकिकाला साजेसा खेळ त्यांनी या स्पर्धेमध्ये दाखवलेला आहे. तब्बल 16 संघ सहभागी झाले या स्पर्धेमध्ये आणि सर्वच जे खेळाडू येथे खेळलेले आहेत त्या सर्व खेळाडूंचे, सर्व संघांचे आम्ही आभार व्यक्त करीत आहोत आमदार साहेबांच्या माध्यमातून. खूप चांगला प्रतिसाद आपण सर्वांनी दिलेला आहे या स्पर्धेसाठी. फक्त एका पॉइंटची आवश्यकता आहे. ओ पोल डाइव अँड इट्स अ सक्सेसफुल अटेम्प्ट. आता फक्त औपचारिकता आहे. शेवटची 30 सेकंद आता खेळ चालणार आहे. निकाल स्पष्ट झालेला आहे. जिल्हास्तरीय खो खो स्पर्धा भिवंडी ऑलिम्पिक 2025. आणि याचबरोबर हा सामना येथे समाप्त होतोय. भिवंडी ऑलिम्पिक 2025 जिल्हास्तरीय खो खो स्पर्धा जिंकली आहे विहंग क्रीडा मंडळ ऐरोली संघानं. विजयी संघाचं खूप खूप अभिनंदन आणि पराभूत संघाचं देखील आम्ही या ठिकाणी कौतुक करीत आहोत. कोपरखेरणे संघ देखील फार चांगला खेळला संपूर्ण स्पर्धेमध्ये. जरूर फायनल मॅच मध्ये ज्या अपेक्षा होत्या त्यांची पूर्तता झालेली नाहीये, परंतु प्रयत्न चांगला होता. गजानन शेंगाळ यांचा अप्रतिम खेळ आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळाला. राष्ट्रीय खेळाडू, महाराष्ट्र
संघासाठी ते खेळलेले आहेत. कर्णधारपद भूषवलेलं आहे नॅशनल गेम्समध्ये आणि अल्टिमेट खो खो प्रीमियर लीगमध्ये मुंबई खिलाडी या टीमकडून देखील ते खेळलेले आहेत. फार मोठी अचिव्हमेंट आणि आज पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे की खो खोमध्ये या संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये वर्चस्व कोणाचं, तर ते वर्चस्व आहे विहंग क्रीडा मंडळ ऐरोली संघाचं. जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये ऐरोली टीम साठी. विहंग क्रीडा मंडळ ऐरोली संघाचं चॅम्पियन. विजयी संघ ठरलेला आहे. जिल्हा स्तरीय खो खो स्पर्धा विहंग क्रीडा मंडळ ऐरोली. या ठिकाणी गजानन शेंगाळ यांना विनंती करतो आपण यायचं आहे आपल्या समवेत. जरूर आम्हाला चर्चा करायला आवडेल. गजानन शेंगाळ राष्ट्रीय खेळाडू, महाराष्ट्र संघाचे कर्णधार नॅशनल गेम्समध्ये आणि अल्टिमेट खो खो प्रीमियर लीगमध्ये मुंबई खिलाडी या टीमकडून खेळलेले आहेत. सर्वप्रथम खूप खूप अभिनंदन. अप्रतिम तुमचा खेळ पाहायला मिळाला आणि फक्त तुम्हीच चांगले खेळलेले आहात असं नाही आहे, तर तुमचा संपूर्ण संघ चांगला खेळलेला आहे. आज विजेते ठरलेले आहात भिवंडी ऑलिम्पिक 2025मध्ये. कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. सगळ्यांनी युनिटीने खेळले त्यामुळे आमचा विजय झाला. त्यामुळे सगळ्या प्लेयर्सचं अभिनंदन. काय वाटतं, ही स्पर्धा टफ होती कारण इतर संघ देखील फार चांगले होते. तब्बल 16 संघांचा सहभाग होता आणि एकूणच इथे खेळत असताना कसं वाटलं? एक स्पर्धेविषयी काय सांगाल? ज्या पद्धतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे, थेट प्रक्षेपण देखील दाखवण्यात येत आहे. प्रिन्स मूवीज या यूट्यूब वाहिनीवर संपूर्ण जगभरामध्ये स्पर्धा पोहोचवली जाते. आमदार साहेब महेशजी चौगुले साहेब यांच्याविषयी काय बोलाल? स्पर्धा चांगली झाली आहे, चांगली ऑर्गनाईज केली आहे. पहिल्यांदाच भिवंडीमध्ये म्हणजे एवढी चांगली स्पर्धा आयोजित केली आहे सरांनी. तर त्यांना थँक्स. आणि परत पुढील वाटचालीस अजून अशा स्पर्धा त्यांनी घ्यावा आणि जिंकण्यासाठी आम्ही सातत्याने प्रॅक्टिस करतो. तेच यश म्हणावं आमचं. येस, प्रॅक्टिस मेक्स द मॅन परफेक्ट. आणि खूप चांगला सराव तुम्ही करत आहात, तुमचे सर्व खेळाडू करत आहेत. आता यापुढे कुठल्या स्पर्धेमध्ये तुमचा संघ सहभागी होणार आहे जेणेकरून प्रेक्षक देखील तुम्हाला फॉलो करतील? ऑफकोर्स फॉलो तर करताहेत, परंतु फॅनबेस आणखी आता वाढणार आहे भिवंडी ऑलिम्पिक नंतर. याच्यानंतर आमच्याच ग्राउंडवर स्पर्धा आहे 1 मे ते 4 मे. तर सगळ्यांना इन्व्हिटेशन. आपण विजेता आणि उपविजेता संघाला येथे सन्मानित करणार आहोत. सर्व खेळाडूंना भिवंडी ऑलिम्पिकचे मेडल्स दिले जाणार आहेत आणि त्याचप्रमाणे सर्टिफिकेट देखील दिले जाणार आहेत. सो मी सर्व खेळाडूंना विनंती करतोय, आपण आता व्यासपीठाच्या दिशेनं मार्गक्रमण करायचं आहे. तसेच आमचे सर्व जे पाहुणे आहेत सर्व पाहुण्यांना विनंती करतोय आपण देखील व्यासपीठावर विराजमान व्हावं. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर या ठिकाणी खो खोची जिल्हास्तरीय स्पर्धा खऱ्या अर्थानं संपन्न झालेली आहे आणि चॅम्पियन ठरलेला आहे संघ विहंग क्रीडा मंडळ ऐरोली. उपविजेता संघ ठरलेला आहे ग्रिफिन जिमखाना कोपरखेरणे.
सन्माननीय किरणजी बोडा साहेब आपल्याला विनंती करतोय आपण मंचावर विराजमान व्हावं. सन्माननीय श्यामजी अग्रवाल साहेब आपल्याला देखील मी विनंती करतोय आपण देखील मंचावर विराजमान व्हावं. सन्माननीय प्रसाद पाटील साहेब आपण देखील मंचावर विराजमान व्हावं ही विनंती आहे. सन्माननीय नागरे साहेब आपल्याला देखील विनंती आहे